नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज 9 जुलै आणि उद्या 10 जुलै म्हणजे आपला दर महिन्याचा जो ECC डे म्हणजेच आपला आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस हा कार्यक्रम आपल्याला साजरा करायचा असतो। तर ताईंनो, हा जो कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम आपल्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि आता ह्या महिन्यामध्ये जो कार्यक्रम आहे जुलै महिन्यामध्ये तो तर अगदी उत्तम आहे। तर बघा, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं, आधी विषय समजून घ्या। विविध गुणांचे प्रदर्शन, टॅलेंट शो, भाषा कौशल्य म्हणजे आपला बालकांचा जो भाषिक विकास आहे, भाषा विकास, तो भाषा विकास कशा पद्धतीने आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांचा होतो तर त्याचंच प्रदर्शन किंवा तेच आपल्याला त्यांच्या पालकांना दाखवायचं आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना बोलवायचं आहे। पालक असतात त्यांच्या पालकांना आपल्याला बोलवायचं। आता याचं उद्दिष्ट नेमकं काय आहे तर आपल्या समोर असतं, स्पष्ट आहे की याचं उद्दिष्ट नेमकं काय आहे तर बालकांचा आत्मविश्वास वाढवणे। जेव्हा बालक चांगलं बोलायला लागतं म्हणजे त्याचा आत्मविश्वास हा वाढत चालतो। बालकांमधील विविध गुण कौशल्य विकसित होण्यास संधी उपलब्ध करून देणे। तर अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांच्या संधी विकसित करण्यासाठी म्हणजे बालकांचे वेगवेगळे गुणकौशल्य विकसित करण्यासाठी आपण खूप सारे असे ॲक्टिव्हिटीज कृती ह्या करत असतो। तर ह्या महिन्याला आपल्याला साहित्य घ्यायचं आहे, आवश्यकतेनुसार पपेट किंवा इतर साहित्य। मग आपल्याला याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, जर आपल्याकडे पपेट सगळ्यांकडे आहेत, आपण ज्यावेळेस प्रशिक्षण घेतले तर तेव्हा आपण पपेट्स या तयार केल्यात। अगदी मदतनीस ताईंना देखील ट्रेनिंगमध्ये पपेट्स करायला लावलं तर त्याच्यामुळे त्याचा उपयोग खूप छान होणार आहे। तर ती असेल तर फार उत्तम। तर आपल्याला पूर्वतयारी काय करायचं, अगदी नेहमीसारखं स्वतःची सर्व तयारी आधीच करून ठेवायची। काही उपक्रम गटामध्ये देखील घेऊ शकता। हावभावाची गाणी म्हणजे ॲक्शन कृतियुक्त गीत असतील, पपेटचा वापर करून कविता, गाणी, संवाद, गोष्ट, नक्कल, नाटिका इत्यादी विषयावर भाषण, संभाषण 5 ते 6 वाक्य अशा भाषाविषयक उपक्रमांची निवड करावी। सत्राची वेळ व दिनांक हे आपल्या सगळ्यांना माहिती की आदल्या दिवशी आपल्याला सांगायचे। फक्त आपल्याला हे जे वेळापत्रक हे थोडं उशिरा येते त्याच्यामुळे थोडा आपला गोंधळ होते, तरी पण टेन्शन घेऊ नका। आपला नेहमीचा कार्यक्रम आपण जो राबवतो जे करायचं तेच आपल्याला ह्या महिन्याला जास्त पूर्वतयारी काही करायची नाही आहे। तर बघा, आपण समजून घेऊन या। अंगणवाडी सेविका यांनी पालकांना अंगणवाडीमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध कृतीमधून मुलांचा भाषा विकास कसा होतो ते सांगावे। वयोगटानुसार मुलांच्या क्षमता वेगवेगळ्या असतात, त्यानुसार वेगवेगळे उपक्रम घेतले जातात। त्यातून मुलांचा अक्षरांचा, शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्दांचे अर्थ, लय, त्यांचा वापर कसे करायचं हे समजतं। नवीन शब्द शिकायला मिळतात म्हणजे एकंदरीत बालकांच्या शब्दसंग्रहामध्ये वाढ होत असतो आणि त्याच्यामुळे त्यांची जी भाषा आहे ती त्यांना चांगली समजायला लागते आणि त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो। ते समाजामध्ये या सगळ्या गोष्टी शिकायला त्यांना मदत होते। बालके अर्थपूर्ण वाक्य बोलू लागतात आणि याचा परिणाम असा होतो की बालकांमध्ये आत्मविश्वास हा येत असतो। अशा प्रकारे उपक्रम आज मुले करून दाखवणार आहेत असे म्हणून कार्यक्रमास सुरुवात करावी। कारण आपण दररोज ते कार्यक्रम घेत असतो। आपल्याला जे सर्वांगीण विकास आहेत, भाषा विकास आहे, बौद्धिक विकास आहे, शारीरिक विकास आहे, तर ही ॲक्टिव्हिटी आपण अंगणवाडी केंद्रामध्ये घेतच असतो। ते घेत असतानाच आपल्याला त्या बालकांचा रोजचा सराव असतो, त्याच्यामुळे ते बालकं सहज आपल्या पालकांना ते उपक्रम जे आहे ते करून दाखवतील आणि ती काळाची गरज देखील आहे। आजच आमचं प्रशिक्षण होतं नवचेतना आणि आधारशिला, तर याच्यात देखील त्या प्रशिक्षणमध्ये पण तेच सांगण्यात आलं की जितक्या जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी, जेवढ्या कृती बालकांकडनं केल्या जातील तेवढं ते बालक सर्वांगीण विकासामध्ये सक्रिय होईल, त्याचा मेंदूचा विकास वाढेल। म्हणजे अशा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ते आपल्याला, आणि बघा ताईंनो, आपण इतर कामं करत असू पण सगळ्यात प्राधान्य आपल्याला आपल्या बालकांच्या पूर्वशालेय शिक्षणाला, पूर्व प्राथमिक शिक्षणाला देणं खूप महत्त्वाचं आहे। कारण की आपला पहिला टप्पा जो आहे, गट किंवा आहे तो आहे 3 ते 2री पर्यंतचा जो वर्ग आहे तेवढ्या याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक जे राष्ट्रीय धोरण आहे 2020चं त्याच्यानुसार हा टप्पा ठरवला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण येतो। त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे। आता जिल्हा परिषदला केव्हा जोडले जाऊ, पुढची प्रक्रिया काय असेल त्याच्यासाठी खूप कालावधी आहे, तो विचार लवकरच तो होऊ देखील शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला तशी आपली मुलं पारंगत करायची आहेत। तर बघा, प्रत्येक उपक्रमासाठी 10 मिनिटाचा वेळ देण्यात यावा। आपल्याला जवळजवळ 1.5 तासाच्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम करायचा आहे। मग त्याच्यासाठी तुम्ही गाणी म्हणा, गोष्ट, रोलप्ले, संवाद म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करून घ्यायच्या। सर्व उपक्रम झाल्यावर पालकांना सांगावे की अशा प्रकारे घरीही बघा, आपण पालकांना का बोलवतो, मुलाचं म्हणजे
फक्त अंगणवाडी केंद्रामध्ये किती आपण 2 तास मुलांना शिकू, त्याच्यावर जास्त शिकू शकत नाही. आणि कमीत किती वेळ आपल्याकडे बालक असतो, पण जास्तीत जास्त वेळ बालक आई वडिलांच्या सानिध्यात असतं. त्याच्यामुळे जे तो इथं करतं तसेच उपक्रम जर आई वडिलांनी घरी करून घेतले तर त्याचा चांगला भाषा विकास चांगला होऊ शकतो आणि त्याचा जो आत्मविश्वास आहे तो वाढण्यासाठी मदत होईल. म्हणजे आजच्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये जे ॲक्टिव्हिटी आपण सांगणार आहोत तर तेच त्याने जर घरी केले तर त्यांचा, आणि उद्याचा जो कार्यक्रम आहे तो भाषा विकास कसा मुलांचा वाढेल याच्यावरच धरून आपला ECCD कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सहभागी पालकांचं अभिनंदन करावं. बघा, आपण कुठलाही कार्यक्रम घेत असतो, कार्यक्रम घेत असताना सर्वप्रथम आपल्याला पालकांना खूप आपुलकीने, खूप उत्तमरित्या, खूप छानरित्या त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यांचं अभिनंदन करायचं. त्याच पद्धतीने बालकांचं देखील, बालकांना पण शाबासकी द्यायची, जेणेकरून बालकाचा आत्मविश्वास हा वाढत असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दिसते की आपल्याला आभार मानायचे असतात सगळ्या गोष्टी. तर ह्या आता सवयी जुनी म्हणजे सवयीच्या झाल्या. तर त्याच्यामुळे समारोप आणि सुरुवात ह्या 2 गोष्टी खूप प्रभावी जाणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला स्वागत करणं आणि समारोपामध्ये त्यांची आभार मानणं, त्यांनी सहभाग घेतल्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं आणि आपल्या माध्यमातून जेवढं त्यांना चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत जातील तर हे जवळ सगळं जर सांगितलं तर आपला जो ECCD कार्यक्रम घेतो आणि रोजच्या आपण ॲक्टिव्हिटी ECCDच्या घेतच आहोत तर त्याचं देखील आपलं फलित आणि आपल्याला पालकांची मदत होईल. म्हणून पालकांना, जास्तीत जास्त पालकांना याच्यामध्ये आपल्याला कसं सहभागी करून घेता येईल तर हेच आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून बघायचं आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उद्याचा जो ECCD कार्यक्रम आपल्याला कसा घ्यायचा आहे तर त्याची PDF मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. ताईंनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला. आणि आता जर मला प्रोसिडिंगसाठी जास्तीत जास्त ताईंच्या कमेंट आल्या तर मी प्रोसिडिंगची व्हिडिओ ही करणार आहे. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.